नमस्कार. मी विश्वास उडगी. सहकारी बँकांमधलं संकट हे अतिशय तीव्र होत चाललेलं आहे. याचं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण हे जसं आहे तसंच सहकारी बँकांचं एकूणच संचालक मंडळाचा आणि व्यवस्थापनाचा कारभार हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे. थकीत आणि बुडीत कर्जाचा टक्का हा प्रमाणावर वाढल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहकारी बँका ह्या आपल्या ताब्यात घेते, म्हणजे प्रशासक त्या ठिकाणी पाठवते आणि त्यानंतर सेक्शन 35 अन्वये तो कारभार चालू होऊन शेवटी एक दिवस असा उजाडतो की जेव्हा त्या बँकेचं लायसन हे रद्द होतं आणि मग ती बँक लिक्विडेशनमध्ये जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूणच नाही म्हटलं ते 235 सहकारी बँका संकटात आहेत 500 पैकी, आणि 44 सहकारी बँका गेल्या 10-1 वर्षामध्ये विविध कालाच्या ओघामध्ये त्या सेक्शन 35मध्ये आल्या आणि आता त्याच्यामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही युनिटी फायनान्स बँकमध्ये जरी जात असली तरी त्या बँकेचा एक भाग भारत पे त्याच्या संचालकाने आता राजीनामा दिलेला आहे, किंबहुना त्या संस्थेने त्यांना हाकलून लावलं आहे. आणि ठेवीदार हे प्रचंड मोठ्या संतापात आहेत. त्यांनी आंदोलनं केली आहेत आणि आता ते कोर्टाची पायरी चढत आहेत. हे मुद्दामून सांगण्याचं कारण असं, ही एक अत्यंत मोठी अशी सहकारी बँक होती मुंबईमधली, ज्याचा परिणाम निवडणुकांवरती सुद्धा झालेला आहे. आणि त्याच कालखंडामध्ये 23 सप्टेंबर 2019 पासून जे आंदोलन सुरू झालं त्यातून 5 लाख रुपये बँक बुडल्यानंतर मिळू शकतात अशी एक परिस्थिती, इन्शुरन्सची रक्कम मिळू शकते अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आता आपण बघतो की 19 गेलं, 20 गेलं, 21 गेलं, 22मध्ये आपण आहोत. आपण कर्नाळा सहकारी बँकेविषयी समजून घेऊ. कर्नाळा सहकारी बँकेमध्ये आता या एकूणच 44 बँकांपैकी ती एक बँक ज्याचं लायसन मला वाटतं 16 ऑगस्ट 2021मध्ये संसदेमध्ये जेव्हा कायदा पास झाला, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट 1961, त्याच्यामध्ये अमेंडमेंट आली, ती पास झाली संसदेमध्ये आणि ती पास झाल्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये कर्नाळ बँकेचं लायसन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केलं. आणि DICCने काय केलं, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने 21 सहकारी बँकांमध्ये ज्या सेक्शन 35A मध्ये होत्या त्याच्यामध्ये हे पत्रक पाठवलं आणि सांगितलं आम्ही तुम्हाला 90 दिवसात पैसे देऊ. कर्नाळ सहकारी बँकेत हे पत्रक आलं आणि पुन्हा ते जवळपास 16,000 लोकांनी, ठेवीदारांनी लाईन लावून फॉर्म भरले आणि नंतर ते जवळजवळ थंड पडले. का पडले याचं कारण असं, कर्नाळा सहकारी बँक ह्याच्या संचालक मंडळावरती आणि चेअरमनवरती EDने कारवाई केली आणि अर्थातच त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई, त्यामुळे ते जेलमध्ये सुद्धा आहेत. कारवाई अनेक लोकांवरती होते, पण खरं तर कारवाई ही ठेवीदारांवरतीच झाली असं म्हणायला लागेल. कारण ठेवीदारांना DICCचे पैसे जो मिळणार होते तेही मिळणं बंद झालं. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटाला बँक ऑफ इंडियाच्या बांदाकुर्ला कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंगमध्ये 6 बँकांचे प्रमुख प्रतिनिधी, ते जनरल मॅनेजर आणि वरच्या दर्जाचे प्रतिनिधी होते, मंत्रिमंडळातले पियुष गोयलसारखे प्रतिनिधी, डिपार्टमेंट ऑफ म्हणजे DICC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ह्या संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ असो किंवा संपूर्णच वित्तीय संस्थांचे प्रमुख असो, यांची एक बैठक झाली. त्यांनी या सगळ्या देशातल्या जेवढ्या सहकारी बँका सेक्शन 35मध्ये आल्या त्यांना DICCकडून जे पैसे मिळायचे त्याच्याबद्दल एक धोरणात्मक निर्णय घेतला. आणि तो धोरणात्मक निर्णय असा की राष्ट्रीयकृत बँका, उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक यांनी हे पैसे DICC त्यांना पैसे देईल आणि ते एकूणच KYC नॉर्म्स जे आहेत ते KYC नॉर्म्स याच्याबद्दल त्यांना मदत होईल, त्यांचा स्टाफ त्याला काम करेल आणि मग ते ताबडतोबीने पैसे एखाद्या खात्यात जमा करतील. मग म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये होईल किंवा पंजाब नॅशनल बँकेत होईल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होईल, या पद्धतीने. आणि त्यामुळे आज कर्नाळा बँकेचा प्रश्न
सुटायला मदत झाली. कायदा एक आहे, पण सरकारने केलेली ही अरेंजमेंट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही केलेली अरेंजमेंट आज सगळ्या ठेवीदारांना किमान 5 लाख रुपये मिळण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे. याचे श्रेय घेणारे पुष्कळ राजकीय पक्ष असतील, पण ही एक व्यवस्था कशी काम करते हे सांगण्याकरता मी हा तपशील दिलेला आहे. आता बँक लिक्विडेट तर होणार आहे, कारण का बँकेचं लायसन तर गेलेलं आहे. बँक लिक्विडेशनच्या प्रक्रियेमध्ये ही बँक, ज्याच्यामध्ये PMLA कोर्ट म्हणजे IBC कायदा, PMLA कोर्ट या कायद्यान्वये संपूर्ण कर्नाळा बँकेची प्रॉपर्टी, ॲसेट्स आणि लायबिलिटीज हे संपूर्ण मी ईडीच्या ताब्यात आहे. कारण की ईडीने केलेली कारवाई आहे, ती महाराष्ट्र पोलिसांची कारवाई नाही आहे. त्यामुळे ईडीने चार्जशीट देणं, ईडीने त्या चार्जशीटच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेणं आणि त्यातून मग 2-3 पद्धतीच्या गोष्टी आहेत. एक तर क्रिमिनल कोर्टामधल्या कारवाया होतील, दुसरं लिक्विडेशन प्रोसिडिंग्स होतील. पण ह्या सगळ्यामध्ये 5 लाखापर्यंत पैसे DICCने दिल्यानंतर 5 लाखाचे पैसे कोण देणार? त्यामुळे 5 लाखाचे पैसे कोण देणार हे कर्नाळामधलं एक उत्तर वेगळं असेल, पंजाब आणि महाराष्ट्रामधलं उत्तर वेगळं असेल, सिटी कोऑपरेटिव्हमधलं उत्तर वेगळं असेल, CKP कोऑपरेटिव्हमधलं उत्तर वेगळं असेल किंवा अन्य काही बँकांमधली उत्तरं वेगवेगळी असतील. प्रत्येकाची परिस्थिती जशी असेल तशी. या ठिकाणी ॲसेट्स आणि लायबिलिटीज या कर्नाळा बँकेच्या या ईडीच्या ताब्यात आहेत आणि ईडी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी संस्था आहे, ती महाराष्ट्र सरकारची नाही आहे. त्यामुळे आता DICCने जी काही अरेंजमेंट केलेली आहे 5 लाख रुपये देईपर्यंत, तो एक भाग झाला आणि म्हणून आता ते पैसे मिळण्याची सुरुवात होऊन जाईल. 500 म्हणजे एकूणच बँक ऑफ बडोदामध्ये ती सगळी व्यवस्था आहे आणि 5 लाखापर्यंतच्या खातेदारांना पैसे मिळतील. आता कर्नाळा बँकेतल्या ज्यांचे 25 लाख होते त्यांनी 5-5 लाखाच्या 5 रिसेटा केल्या असतील आणि एकाच माणसाच्या नावावर असतील तर अर्थातच 5 लाख मिळणार. त्या 5 वेगवेगळ्या नावांवर असतील कुटुंबातल्या, कारण अशी काहीतरी व्यवस्था केल्याचं ऐकवात होतं. तर 5 माणसांच्या नावावरती 5-5 लाखाच्या 25 लाखाच्या रिसीट असतील तर त्याला मिळणार, म्हणजे कुटुंबातले पैसे सुरक्षित राहतात. पण हेच जर एकाच माणसाच्या नावाने 5 वेगवेगळ्या रिसीटा असतील तर त्याला 5 लाख मिळणार. असेच प्रश्न जॉईंट अकाउंटविषयी आहेत. असेच प्रश्न, काही प्रश्न हे खातेदार गेला, त्याचे नॉमिनी कोण आहेत, मग ते नॉमिनी म्हणजे लीगल हेअर म्हणतात त्याला, तो कोर्टामधून ॲप्रूव्ह होऊन यायला लागतो, मग DICC ते मान्य करेल. अशी जे प्रत्येक खात्याचे विविध प्रश्न आहेत ते KYC नॉर्म्स हे DICC ठरवते. त्यामुळे एक विशिष्ट कालावधी हा जरी ठरवलेला असला तरी काही कॉम्प्लिकेशन्स हे कायम राहतात आणि म्हणून पेमेंटला आता सुरुवात झालेली आहे. 5 लाखापर्यंत लोकांना 5 लाख मिळतील. त्यामुळे एक शाश्वती निर्माण झाली की आता 5 लाख मिळतील. पण मूळ प्रश्न जो आहे की कर्नाळा बँक आता पुनर्जीवित होऊ शकत नाही. कर्नाळा बँक ही कोणी टेकओव्हर आत्ता करेल अशी परिस्थिती नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 5 लाखाच्या वरची रक्कम लिक्विडेशन प्रोसेसमध्ये ही कोणाकडे जाते याची उत्तरं लोकांकडे नाही आहेत. ती उत्तरं समजावून घेणं आवश्यक आहे. लिक्विडेशनच्या प्रक्रियेमध्ये आता ईडीच्या ताब्यात असलेली ही कर्नाळा बँक DICCकडे सुद्धा पैसे जाऊ शकणार नाहीत आणि म्हणून ठेवीदारांचे च्या रकमांमधून जी संपत्ती निर्माण झालेली आहे कर्नाळा बँकेची, त्याच्यामध्ये ठेवीदारांना आपला हक्क सांगावा लागेल. त्यासाठी कोर्टात जावंच लागेल. नंबर 1ची गोष्ट. नंबर 2ची गोष्ट, 5 लाखाच्या वरचे जे कोणी आहेत ठेवीदार, त्यांची जी काही संख्या असेल 1000, 1200, 1300, 2000, 1000 काय जे असेल ते, त्यांना एकत्र व्हावं लागेल. मुंबई हायकोर्टामध्ये दावा दाखल करायला लागेल आणि 5 लाखाच्या वरच्यांची एक यादी बनवून त्यांनी वकिलाची फी काय कशी शेअर करायची हे त्यांनी ठरवायचं आहे. पण मुंबईच्या उच्च न्यायालयात अर्ज करणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी जी प्रक्रिया बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेने पूर्ण केली, त्याचा मी स्वतः सेक्रेटरी आहे. आत्ता जो ठेवीदारांशी बोलून जो ड्राफ्ट तयार झालेला आहे त्या ड्राफ्टप्रमाणे एक गोष्ट स्पष्टपणे लोकांना सांगणं आवश्यक आहे की DICC ॲक्ट 1961
ह्याच्यामध्ये सेक्शन 16(1) जो ओरिजिनल आहे त्याप्रमाणे एखादी बँक जेव्हा बुडते तेव्हा त्या बँकेतल्या ठेवीदाराचे, खातेदाराचे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट म्हणजे त्याला आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणतो आपण, जो खात्यावरचा बॅलन्स असतो तो त्या दिवशीचा बॅलन्स बँक बुडते तेव्हा त्याला पूर्णपणे परत मिळायला पाहिजे असं ओरिजिनल कायदा म्हणतो. पण मग त्याला एक व्यत्यास म्हणून, कॉन्ट्राडिक्शन म्हणून जर भारत सरकारने 17 नावाचा क्लॉज काढला आणि त्यामध्ये 1961 साली 1500 रुपये, नंतर काही काळानंतर 3000 रुपये, मग काही काळानंतर 10,000, मग 40,000, मग 1,00,000 झाले. 1993मध्ये बँक ऑफ कराड जेव्हा खाजगी बँक बुडली तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग सरकार होतं, ते अर्थमंत्री होते, तेव्हा आत्ता जसे 5 लाख झाले तसे 40,000वरून 1,00,000 ही रक्कम झालेली आहे. बँका बुडण्याचं प्रमाण त्यावेळेस कमी होतं, आता ते पुन्हा मोदी सरकारच्या कालखंडात वाढलेलं आहे. आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो 1,00,000चे 5,00,000 करणे. ही 5,00,000 ही विम्याची रक्कम आहे आणि ती कर्नाळा बँक असो किंवा कोणतीही बँक असो सर्व ठेवीदारांचा मिळून तो विम्याचा हप्ता भरलेला असतो. हे लक्षात घेणं आवश्यक आहे.